नायक कोण आणि खलनायक कोण आहे याबद्दल समाजाची भूमिका स्पष्ट होते, परंतु आजच्या गुंतागुंतीच्या काळात समाजाची भूमिका संबंधित असल्यामुळे नायक कोण असायला हवा दिग्दर्शकांसमोर मोठा पेच आहे, असे प्रतिपादन प्रख्यात गीतकार सौवाद्यकर पद्मभूषण जावेद अख्तर यांनी केले आहे. 9व्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनात प्रख्यात गीतकार तथा लेखक पद्मभूषण जावेद अख्तर यांना पद्म आणि जीवनगौरव पुरस्काराने बुधवारी सन्मानित करण्यात आले. यावेळी गौरी नायर, चंद्रकांत कुलकर्णी, अंकुशराव कदम, जावेद अख्तर, नंदकिशोर कागलीवाल, अनुभव सिन्हा, आर बाल्की, अशोक राणे आणि संजय पाटील उपस्थित होते. चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनात भारतीय चित्रपटातील योगदानाबद्दल जावेद अख्तर यांना पद्म आणि जीवनगौरव पुरस्काराने अंकुशराव कदम यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देण्यात आले आहे. शाल, सन्मानचिन्ह आणि रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी त्याचा चित्रपटसृष्टीतील योगदानाचा आढावा चित्रफितीच्या माध्यमातून घेण्यात आला. ब्युरो रिपोर्ट, AI न्यूज, छत्रपती